रेनगरमधील खुल्या आणि विकास कामांसाठी राखीव जागांवर गारमेंट आणि विडी उद्योग सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली। रेनगर गृहप्रकल्पातील घरांमध्ये नागरिकांचं स्थलांतर लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रशासनानं आता वॉक टू वर्क ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत रेनगरमधील खुल्या आणि विकसितांसाठी राखीव जागांवर गारमेंट आणि विडी उद्योग सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। जिल्हाधिकारी म्हणाले की रेनगरात पहिल्या टप्प्यात 15,000 घरांचं काम पूर्ण झालं आहे, मात्र अजूनही लोक तिथं स्थलांतरित झालेले नाहीत। तेथील रहिवाशांना त्यांच्या घराजवळच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गारमेंट आणि विडी कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उद्योजकांना तातडीनं जागा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। कामगारांना घराजवळ रोजगार उपलब्ध झाल्यास ते तिथं राहण्यास प्राधान्य देतील। यासाठी गारमेंट, विडी कंपन्या आणि इतर व्यावसायिकांना रेनगरमधील मोकळ्या जागांवर उद्योग सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। यासाठी प्रकल्पातील ओपन आणि ॲम्युनिटी स्पेसचा वापर करण्यास शासनानं परवानगी दिली आहे। नंतर रेनगरमध्ये ते एक विषय होतं। रेनगरमध्ये विषय असं होतं की ठीक आहे, आम्ही बांधून ठेवलेले आहे, पण लोक अजून तिकडे गेलेले नाही आहे। याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तो ठीक आहे, तो आपल्याला जो व्यावसायिक आहे तो व्यावसायिक आपल्याला तिकडे शिफ्ट करायचे। तिकडे जे गारमेंट कंपनी असो या बीडी कंपनी असो तिथे शिफ्ट केलं तर आपला जो मेन मुद्दा आहे रेनगरचा वॉक टू वर्क, म्हणजे ते घरून व्यवसाय करण्यासाठी मला वॉक टू वर्क करायचे, तो सुद्धा मार्ग लागला। सी एम सरांनी म्हटले की जे काही ओपन स्पेस आहे तिथे तुम्ही करा म्हणून सरांनी डायरेक्ट कम्युनिटी स्पेसमध्ये जे काय आहे ते तिकडे तुम्ही परवानगी द्या म्हणून युडी सरांना डायरेक्शन दिलेली आहे। जेणेकरून आम्ही काय करतो तिथेच आम्ही कंपनी स्थापन करणार। गारमेंट कंपनी असो या बीडी कंपनी असो, जे काही कंपनी आहे तो कंपनी आपण तिकडे स्थापन केलं तर ते घरून डायरेक्टली ते काम करण्याच्या ठिकाणी जाऊ शकतो या परत घरी जाऊ शकतो। तो त्यामुळे लोक तिथे शिफ्ट करणार, म्हणजे रेनगरचा सक्सेस होऊन जाईल।